नमस्कार प्रेक्षकांनो. तर मालिकेमध्ये लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला खूप दिवसानंतर भन्नाट असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. फायनली 21 दिवसानंतर नंदिनी आणि जीवा या दोघांची देशमुखांच्या घरी आपल्याला एंट्री बघायला मिळणार आहे. आणि जेव्हा नंदिनी घरी येणार आहे तेव्हा ती असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे पार्थ आणि काव्यासुद्धा एकत्र येणार आहेत. तेव्हा त्या नंदिनी काय अशी युक्ती लढवणार आहे, काय असा मार्ग काढणार आहे, सगळं सगळं बघूया. आजचा व्हिडिओ इतका इंटरेस्टिंग आहे ना प्रेक्षकांनो, खरंच इंटरेस्टिंग असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. फक्त 8च मिनिटांचा आहे. जीवा आता पार्थला फोन करतो आणि बोलतो, बडे भैया एक खूप मोठी खुश खबर आहे. पार्थ बोलतो, काय झालं? तेव्हा जीवा बोलतो, तुझी वहिनी येणार आहे. उद्या सकाळी मी नंदिनीला परत घेऊन येणार आहे. पार्थ इतका खुश होतो, तो बोलतो, वा वा जीवा, अरे काय न्यूज सांगितली आहेस. बरं तुम्ही दोघांनी लवकर या, मी वाट पाहतो. दुसऱ्या दिवशी आता सगळेच ब्रेकफास्टच्या टेबलवरती ब्रेकफास्ट करत बसलेले असतात. तेवढ्यातच पार्थ बोलतो, ऐका ऐका सगळ्यांनी ऐका, आज आपल्याकडे खूपच मोठी खुश खबर आहे. आज कोणीतरी येणार आहे. तेव्हा रम्या बोलते, पण कोण येणार आहे आज? तेव्हा पार्थ बोलतो, आज माझा भाऊ येणार आहे त्याच्या बायकोला घेऊन. चला चला आता पटकन तयारीला लागा. आई, तुझा लाडका लेक खूप दिवसानंतर आता घरी परत येणार आहे. त्यामुळे तुझ्या सुनेसाठी आणि लेकासाठी काहीतरी गोडधोड बनव. अगं त्याच्या आवडीचं काहीतरी बनव. काव्याला तर इतका आनंद झालेला असतो, ती जोरातच ओरडते, काय? याचा अर्थ माझी नंदिनी ताई घरी परत येणार आहे. वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. हे ऐकून मात्र वसवत्तेने रम्याचा चेहरा मात्र चांगलाच पडलेला असतो आणि तेवढ्यातच दारावरती आपला जीवा येऊन उभा राहतो. जीवाचा चेहरा मात्र अजिबात फुललेला नसतो, उदास असतो. तेवढ्यातच पार्थ त्याला लांबून पाहतो. तो जोरातच ओरडतो, जीवा आला, जीवा आला. तेव्हा विक्रम बोलतो, वा वा वा, पळा पळा पळा, लेकी सुना येती घरा, आरती ओवाळून तयारी करा. आणि अशा प्रकारे सगळेच तिकडे धाव घेतात. विक्रम आता जोरातच ओरडतो, जीवा, अरे नंदिनी कुठे आहे? माझी लाडकी सून कुठे आहे? दिसत नाहीये. तेव्हा जीवा खूपच सिरियस टोनमध्ये बोलतो, कोण नंदिनी? मी काय नंदिनी वगैरे कोणाला ओळखत नाही. असं म्हणतच तो बॅग घेऊन आतमध्ये येऊ लागतो. तेवढ्यातच मानिनी बोलते, जीवा मला माहिती आहे तू चेष्टा करतोयस ना. तुझी चेष्टा करण्याची सवय आम्हा कोणाला माहीत नाही आहे असं तुला वाटतं का? मला माहिती आहे नंदिनी बाहेरच उभी असणार आहे. नंदिनी आत ये, आम्हाला माहिती आहे तुम्ही दोघे आमच्यावरती प्रँक करताय. तेव्हा जीवा बोलतो, आई अगं अशा बाबतीत मी कशाला प्रँक करू? मी प्रँक करत नाहीये, मी खरं सांगतोय. नंदिनी येणार नाहीये. आई, मी चॅलेंज हारलो. मी माझ्या सबस्क्रायबर्सला आव्हान दिलं होतं की येत्या 21 दिवसात नंदिनी घरी परत येईल. पण आई, माझा शब्द खोटा ठरला. मी हारलो, मी प्रेमात सुद्धा हारलो. असं म्हणतच जीवा आता रडू लागतो. मानिनी सगळेच त्याला समजवत असतात. पार्थ त्याला म्हणत असतो, जीवा अजिबात काळजी करू नकोस. मला मान्य आहे नंदिनी आज नाही आली तर ती एक दिवस नक्कीच येईल, घाबरू नकोस. काव्याचे तर डोळे इतके पाणावलेले असतात, तिला इतकं वाईट वाटत असतं की काही सांगायलाच नको. ती विचार करते, बाप रे, जर आता नंदिनी ताई आली नाही तर पार्थसुद्धा माझे होणार नाहीत. हे सगळं काय होऊन बसतंय, सगळं किती नेगेटिव्ह घडतंय असं तिला वाटत असतं. आणि तेवढंच प्रेक्षकांनो, जीवा जोरजोरात हसू लागतो आणि नंदिनी आत येऊन बोलते, सरप्राईज. सगळेच थक्क झालेले असतात. मानिनी तर जीवाला चेचूनच काढते आणि बोलते, जीवा असं कधी प्रँक करायचा असतो का? तुम्हा दोघांना घरच्यांच्या फिलिंगशी खेळताना लाज कशी काय वाटत नाही? आणि नंदिनी तू सुद्धा याच्याबरोबर सामील होतीस. तेव्हा नंदिनी आता सगळ्यांची माफी मागते. हसतच बोलते, जीवा अहो तुम्ही काय ऑस्कर लेवलची ॲक्टिंग केली आहे. ती आता सगळ्यांसमोर कान धरून माफी मागते आणि बोलते, सॉरी सॉरी, पण हे मी मुद्दामच केलं. असं केल्यावर तुमचा आनंद द्विगुणित झाला की नाही बोला. आणि आता मात्र सगळ्यांना पटून चुकलेलं असतं. मानिनी बोलते, आशा जा पटकन आरतीचं ताट घेऊन ये आणि भाकर तुकडासुद्धा घेऊन ये. मला माझ्या सुनेचं कौतुक करायचं आहे, तिचं स्वागत करायचं आहे. आशा आता पळत जाते, आरतीचं ताट घेऊन येते. मानिनी आता दोघांचं स्वागत करते, आरती ओवाळते आणि बोलते, तुमच्या नात्याला आता पुन्हा कोणाचीच नजर नको लागायला, असं ती वसवत्तेनी रम्याकडे बघत म्हणत असते. वसवत्त्या रम्या या दोघींचा चेहरा इतका पडलेला असतो की काही सांगायलाच नको, कारण त्यांच्या सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरलेलं असतं. आतमध्ये आल्यावर ती काव्याला घट्टाशी मिठी मारते आणि बोलते, काव्या कशी आहेस, बरी आहेस ना? तेव्हा काव्या बोलते, हो बरी आहे आणि उद्याच माझी एक्झाम आहे मेन्सची, त्यामुळे तयारी जोरात सुरू आहे. नंदिनी आता पुढे बोलते, काय झालं? आमचं जसं सुरळीत झालं तसं तुमचं सुरळीत झालं आहे का? पार्थ आता तुझ्याशी आधीसारखा वागतो का? तेव्हा काव्या बोलते, नाही ना ताई, तुला जसं वाटते ना तसं काहीच नाही घडलेलं. नाही म्हणजे जीवाने जे करून दाखवलं ते करायला मला जमलंच नाही. मी सुद्धा जीवाने इतकेच प्रयत्न केले होते. नाही म्हणजे त्याच्या एवढे मला प्रयत्न करायला जमले नाही, पण मी माझ्या परीने पार्थला जिंकण्याचा खूप प्रयत्न केला. इवन भूतकाळात घडलेलं एक एक पान मी त्यांना वाचून दाखवलं. पण पार्थ काही केलं ऐकायला तयार नाही आहेत. आधी जसे ते माझ्याशी वागायचे, माझ्यावर कसं प्रेम दाखवायचे, क्षणाक्षणाला
प्रेम व्यक्त करण्याची एक संधीसुद्धा सोडायची नाहीत. पण आता तसं काहीच घडत नाही आहे. ताई, सगळं बदललं आहे आणि आता तर मी आशासुद्धा सोडून दिली आहे. मला नाही वाटत पार्थ कन्व्हिन्स होतील. असं म्हणतच आता काव्या रडायला सुरुवात करते. तेव्हा नंदिनी बोलते, हे बघ काव्या, रडायची अजिबात काही गरज नाही आहे. तुझी मोठी ताई तुझ्याजवळ आली आहे ना, आता मी असं काहीतरी करेन ना ज्यामुळे पार्थ लगेच कन्व्हिन्स होतील आणि तुझ्यावरचं प्रेमसुद्धा जाहीर करतील. जी ट्रिक माझ्या बाबतीत घडली आहे ना, तीच ट्रिक आता मी पार्थच्या बाबतीत यूज करणार आहे. खरं तर माझं सुद्धा जीवांवरती प्रेम होतंच, पण मला ते सांगता येत नव्हतं. पण काल रात्री अशी एक गोष्ट घडली ना, मी भडाभडा बोलून व्यक्त झाले की माझं सुद्धा तुमच्यावरती तुमच्यापेक्षाही जास्त प्रेम आहे आणि तीच गोष्ट आपल्याला करायची आहे. काव्याला काहीच कळत नसतं. ती बोलते, ताई अगं तू काय बोलतेस? कारण तुझं सगळं बोलणं माझ्या डोक्यावरून जात आहे. मला समजेल असं काहीतरी बोल. तेव्हा नंदिनी बोलते, तू जास्त विचार करू नकोस, तू तुझ्या अभ्यासाचा विचार कर. आता जे विचार करायचंय, जे करायचंय ते माझं मी करेन आणि तुला आणि पार्थला एकत्र आणेन म्हणजे आणेन. आणि अशा प्रकारे आता या नंदिनीने फुलप्रूफ प्लॅन बनवलेला असतो. रात्रीची वेळ असते. नंदिनी आता अनाऊन्स करते, चला आज सगळ्यांसाठी खास मेनू आहे. नाही म्हणजे इतक्या दिवसानंतर मी परत आली आणि सगळ्यांसाठी खास मेनू बनवणार नाही असं शक्यच नाही. सगळ्यांसाठी मी खास पिझ्झा ऑर्डर केला आहे. आज आपण पार्टी करायची आहे. आणि अशा प्रकारे सगळेच आता पिझ्झा वगैरे खाऊ लागतात, पार्टी वगैरे करू लागतात, कोल्ड्रिंक वगैरे पिऊ लागतात. आणि इथेच प्रेक्षकांनो नंदिनीने खूप मोठा डाव साधलेला असतो. तिने आता पार्थच्या कोल्ड्रिंकमध्ये दारू मिसळलेली असते. जे तिच्याबरोबर घडलेलं असतं, म्हणजे दारूने तिच्या सगळ्या भावना कशा मोकळ्या केलेल्या असतात, तीच ट्रिक आता तिला पार्थवरती यूज करायची असते. पार्थ नाही नाही म्हणत असतो, पण जबरदस्तीने नंदिनी त्याला पिझ्झा आणि कोल्ड्रिंक प्यायला सांगते. दारू प्याल्यानंतर पार्थला सुद्धा आता चांगलीच दारू चढलेली असते. तो अक्षरशः बिथरल्यासारखं वागत असतो. जशी काल नंदिनी वागत असते एक्झॅक्टली तसंच तो आज वागत असतो. पार्थ आता कंटिन्युअसली हसत असतो, जोरजोरात हसत असतो. ते पाहून काव्या घाबरते आणि बोलते, पार्थ, अहो देशमुख, काय झालं? तुम्ही का हसताय? तुम्ही ठीक तर आहात ना? तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? थांबा, मी तुमच्यासाठी मेडिसिन घेऊन येते. तेव्हा पार्थ आता काव्याचा हात हातात घेतो. काव्याला काहीच कळत नसतं. ती बोलते, अहो काय झालं? तेव्हा पार्थ बोलतो, काव्या चूप, एकदम चूप. आता मी बोलणार आणि तुम्ही ऐकायचं. हाताची घडी आणि तोंडावर बोट करा बरं. पण पार्थ मात्र काही ऐकायला तयार नसतो. तो बोलतो, मी जे काय म्हणतोय ना ते करा, पटकन करा बरं. काव्या आता हाताची घडी घालते, तोंडावरती बोट ठेवते. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या, तुम्हाला खरं सांगू का? माझ्या मनामध्ये तुमच्यासाठी प्रेम होतं आहे आणि ते कायम राहणार. खरं तर मी तुमच्यावरती ओरडण्याचा, तुमच्यावरचा राग आहे असं दाखवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते कधी मला जमलंच नाही ना, मला कधी जमणार. माझं तुमच्यावर प्रेम आहे, होतं आणि कायम राहील. काव्या, आय लव्ह यू. आणि अजून एक गोष्ट, जर नंदिनी जीवाला माफ करू शकते तर मी तुम्हाला का नाही माफ करू शकत? आज नंदिनीने जीवाला बघून मला एका गोष्टीची जाणीव झाली. त्यात तुम्ही तुमचा सगळा भूतकाळ देखील आरशासारखा स्पष्ट माझ्यासमोर मांडला. आता माझ्या मनामध्ये कसलेच हेवेदेवे नाही आहेत आणि मला असं वाटतं आपण दोघांनी पुन्हा एकत्र आलं पाहिजे. असं म्हणत असतो आता काव्याला घट्ट असं मिठीत घेतो. काव्याला वास येतो. काव्याला आता कळून चुकलेलं असतं की पार्थने दारू प्यायली. तर प्रेक्षकांनो, खरा प्रश्न असा आहे की आता दारू उतरल्यानंतर पुन्हा आता पार्थ आधीसारखा वागू नये म्हणजे झालं. तेव्हा आता दारू उतरल्यानंतर पार्थ कसा वागतो, आहे तसंच कंटिन्यू ठेवतो का चिडका बोका बनतो, हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागातच कळेल. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या या चॅनलशी कनेक्टेड राहा. टिल देन बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.